सावदा येथील प्राचीन जागृत ग्रामदेवता मरीमातेचा चैत्र पौर्णिमा यात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा. प्रतिनिधी अजहर खान. सावदा येथील मस्कावद रस्त्यालगत असलेल्या प्राचीनकालीन, जागृत ग्रामदेवता मरीमातेचा वार्षिक यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी 2 एप्रिल 2026 रोजी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रेनिमित्त पूर्वापार चालत आलेल्या 12 गाड्या ओढण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली. यावर्षी भगत गणेश गोपाळ चौधरी यांनी 12 गाड्या ओढल्या. ही परंपरा सुमारे 3ऱ्या-4थ्या पिढीपासून चालत आली असून, ग्रामस्थांमध्ये ती विशेष महत्त्वाची मानली जाते. 12 गाड्या ओढण्यात भगत गणेश गोपाळ चौधरी यांना सुभाष सुपडू तेली, भागवत देवचंद चौधरी, नंदू तांबटकर, राजेंद्र तांबटकर, सुनील चौधरी, बाळू चौधरी, पुरुषोत्तम ओतारी, शेखर चौधरी, संतोष चौधरी आणि प्रशांत चौधरी यांनी साथ दिली. यात्रेनिमित्त समस्त सावदा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी ग्रामदेवता मरीमातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील, अतुल तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील आणि बबन तडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 12 गाड्या ओढून झाल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटातच अचानक अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे यात्रेसाठी जमलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. खाद्यपदार्थ विक्रेते आणि खेळणी विक्रेत्यांच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. अनेक दुकानदारांना आपली दुकाने सावरताना आणि सामान वाचवताना चांगलीच फजिती सोसावी लागली. यात्रोत्सवात भक्तीचा आणि उत्साहाचा सुरुवातीचा आनंद अवकाळी पावसामुळे अचानक थंडावला, तरीही ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपली श्रद्धा कायम ठेवली.